वळूयात पुढल्या बातमीकडे। निवडणुका म्हटलं की हार जीत असतेच। या निकालानंतर आम्ही आत्मचिंतन करू। जनतेने दिलेला कौल आम्ही स्वीकारलाय। पुणे महानगरपालिकेच्या निकालानंतर रुपाली चाकणकर यांची ही प्रतिक्रिया समोर आलेली आहे। तिकडे नाशिकमध्ये पूजा नवले यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। पराभूत उमेदवाराच्या घरासमोर धिंगाणा घातल्यामुळे हा गुन्हा दाखल झालेला आहे। नवले यांच्या कार्यकर्त्यांकडून हा धिंगाणा घालण्यात आला। घरात शिरून अश्लील कृत्य आणि आग लावण्याचा देखील प्रयत्न झालाय। या संदर्भात पूजा नवले, प्रवीण नवलेंसह 15 ते 20 संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। तर तिकडे कोल्हापुरातील स्मशानभूमीत भानामतीचा प्रकार समोर आलाय। कोल्हापूरच्या वडगाव मधील ही धक्कादायक घटना आहे। भानामती करणाऱ्या दोघांना ग्रामस्थांनी रंगे हात पकडलाय। आरोपींमध्ये एका तृतीयपंथीयाचा देखील समावेश आहे। अन्य 3 साथीदार मात्र पसारेत। स्मशानभूमीत गुलाल, टाचणी, टोचलेले लिंबू तसेच काही फोटो आणि अन्य साहित्य ठेवून ही पूजा सुरू होती। गावातील पाणीपुरवठा संस्थेच्या निवडणुकीच्या आदल्या दिवशीच हा संपूर्ण प्रकार घडलाय। त्यामुळे गावात एकच खळबळ उडालेली आहे। तर पुण्याच्या येरवडा परिसरात भीषण अपघात घडलाय। भरधाव कार थेट चिकनच्या दुकानात शिरली। शहा दावल बाबा दर्ग्याजवळील ही घटना आहे। अपघातात कार चालक जखमी झालेला आहे। तर अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली। जोरदार अशी ही धडक झालेली आहे। याचा व्हिडिओ देखील समोर आला। विजयसिंह मोहिते पाटील आणि आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झाले। रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत। तर धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभेत खासदार आहेत। विजयसिंह मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानं नवीन राजकीय समीकरण जुळणार का, याकडे आता सोलापूरकरांचं लक्ष आहे। रत्नागिरी शहराचा विकास हाच आमचा अजेंडा। पुढील 5 वर्ष विकासाचाच अजेंडा राहणार। आमदार किरण सामंत यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। विकास कामं असतील ही पारदर्शकपणे केली जातील आणि कुठचाही भेदभाव ठेवून केला जाणार नाही। कुठचाही मतभेद असणार नाही। निवडणुकी संपली, आता पुढच्या 5 वर्षांनी निवडणूक आहे, परंतु प्रत्येक ग्रामस्थाला विश्वासात घेऊन काम करण्याची जबाबदारी आम्ही प्रसन्न शेट्टी साहेबांवर दिलेली आहे। आणि आपले सक्षम अभिजित कुमार साहेब आपले मुख्याधिकारी आहेत आणि मला पूर्ण खात्री आहे की रांजण नगरपंचायतीची कामंही फार चांगल्या पद्धतीने होतील। विकास देखील फार चांगल्या पद्धतीने होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।